मध्य पूर्वेमध्ये अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 26 दिवसांहून अधिक दिवस आता होत आलेत. पण युद्ध काही थांबेना आणि जगाची चिंता काही मिटेना अशी सध्याची अवस्था झाली आहे. याआधी इराण आणि अमेरिकेमध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं होतं, तेव्हा आमच्या गावातली आणि घरची लोक सुद्धा अशी म्हणत होती, या युद्धाचा आपल्याला काय फायदा आणि तोटा आहे? चालू दे त्यांचं जे चाललंय ते. पण युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी 15 दिवसातच इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली. भारतामध्ये तेल आणि गॅसचा तुटवडा पडला. हा, भले भारत सरकार आता म्हणत असेल की आपल्याकडे मुबलक प्रमाणात गॅस आणि तेलाचा साठा आहे, मात्र बघा, एक काळ असा होता जेव्हा गॅस बुक केल्यानंतर 2 दिवसात किंवा अगदीच 5 दिवसामध्ये तो घरी यायचा. पण सध्याच्या घडीला 15 दिवस किंवा त्याहून अधिक काळ लोटला, पण लोकांना गॅसची तरी सुद्धा वाटच पाहावी लागतीये. काही गावांमध्ये तर गॅसचा तुटवडा आहे असं सुद्धा बातम्या येत आहेत. यावरून स्पष्ट दिसतंय की होय, आपल्याकडे पण गॅसचा तुटवडा भासतोय आणि म्हणूनच इराण आणि अमेरिकेच्या युद्धावर भविष्यातील तेल आणि गॅसचा साठा अवलंबून आहे आणि त्यामुळेच यांच्यातलं युद्ध जेवढ्या लवकर थांबेल तेवढंच ते जगासाठी फायद्याचं ठरणार आहे. पण विषय असा आहे की यांच्यातलं युद्ध थांबण्याऐवजी ते दिवसेंदिवस हे जास्त पेटत चाललंय. तसं पाहिलं तर हे युद्ध एक आठवड्यापूर्वीच शमलं असतं, कारण मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही 15 अटी इराण समोर ठेवून युद्ध अमेरिकेकडून थांबवण्याचे संकेत थोडेफार दिलेले होते. पण इराणने ट्रम्प यांच्या कोणत्याच अटी मान्य न करता उलट स्वतःच्या 5 कलमी अटी तयार करून त्या अमेरिकेसमोर ठेवल्या आणि या 5 अटी मान्य करा, मग आम्ही युद्ध थांबवण्याचा विचार करू, असं थोडक्यात इराणकडून सांगण्यात आलं. इथंच विषय असा झाला की इराण आणि अमेरिकेनं स्वतःच्या अटी तयार करून एकमेकांसमोर ठेवल्या खऱ्या, पण दोघांनी सुद्धा त्या अटी मान्य केल्या नाहीत आणि उलट युद्धाची दाहकता ही आणखी वाढत गेली. इराण आणि अमेरिकेनं एकमेकांसमोर ठेवलेल्या त्या अटी कोणत्या आहेत त्या सुद्धा एकदा वरवर बघू. बघा, अमेरिकेनं ज्या 15 अटी इराण समोर ठेवलेल्या त्यातल्या महत्वाच्या काही अटी अशा होत्या की इराणनं आपली विद्यमान अण्वस्त्र क्षमता नष्ट करावी, भविष्यामध्ये अण्वस्त्र न बनवण्याची वचनबद्धता सुद्धा द्यावी, इराणच्या भूमीवर युरेनियम संवर्धन पूर्णपणे बंद करावं, अणुऊर्जा केंद्र नष्ट करावीत, म्हणजे इराणनं स्वतःची अणुऊर्जा केंद्र पूर्णपणे नष्ट करावीत, प्रादेशिक प्रॉक्सी गटांना अर्थसहाय्य आणि शस्त्रपुरवठा बंद करावा, होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली ठेवावी. आता या काही महत्वाच्या अटी इराण समोर अमेरिकेनं ठेवल्या होत्या, पण इराणने अर्थात त्या फेटाळल्या. इराणने कोणत्या अटी या अमेरिकेसमोर ठेवलेल्या त्या सुद्धा बघू. भविष्यामध्ये इराणच्या सार्वभौमत्वावर कधीही हल्ला होणार नाही याची कायदेशीर आणि लेखी हमी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं द्यावी. युद्धादरम्यान इराणचे तेल डेपो, लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे त्याची अब्जावधी डॉलर्सची आर्थिक भरपाई अमेरिकेनं करावी. केवळ इराणच नव्हे तर हिजबुल्ला सारख्या इराणच्या मित्र संघटनांवरील लष्करी कारवाया मध्य पूर्वेमध्ये त्वरित थांबवण्यात याव्यात. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचंच वर्चस्व असेल आणि ते अमेरिकेनं मान्य करावं. आता इराणने घातलेल्या या अटी अर्थात सवयीप्रमाणे अमेरिकेनं सुद्धा फेटाळल्या आणि इथून पुढे सुरुवात झाली ती म्हणजे दोन्ही देशांमधील तीव्र युद्धाची. बघा, या दोन्ही देशांनी एकमेकांच्या अटी फेटाळल्यानंतर इराणनं इस्रायलवर मोठे हल्ले करून स्वतःची ताकद पुन्हा एकदा दाखवायला सुरुवात केली. तर तिकडे ट्रम्प यांनी जवळपास 50,000 अमेरिकी सैनिक, 200 लढाऊ विमानं, 2 विमानवाहू जहाजं आणि सोबतच 1,000 कमांडो इराणमध्ये पाठवणार असल्याचं सांगितलं. तर अमेरिकेच्या पेंटागॉनने 82व्या एअरबोर्न डिव्हिजनमधून 2,000 ते 4,000 अतिरिक्त सैनिक तयार करण्याचे आदेश दिलेत. हे सैनिक लवकरच मध्य पूर्वेमध्ये दाखल होतील. या सैनिकांवर इराणच्या सीमेजवळ मोर्चे बांधणी करणं, होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती सुरक्षित करणं आणि गरज पडल्यास इराणचे तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर कारवाई करण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे. अमेरिकी लष्कराच्या म्हणण्यानुसार हे सैनिक संघर्ष वाढवण्यासाठी किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार आहे. आता एका बाजूला ट्रम्प यांनी इराणला ताब्यात मिळवण्यासाठी किंवा इराणला ताब्यात घेण्यासाठी आणि पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्या प्रकारची ही अशी तयारी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प आणि इस्रायलला जशास तसं उत्तर देण्यासाठी इराणनं पण तेवढ्याच ताकदीची तयारी सुरू केली आहे.
तेहरानच्या तस्मीन वृत्तपत्रातील अहवालानुसार अमेरिकेसोबतच्या या संभाव्य जमिनीवरील युद्धासाठी इराणनं स्वतःचे 10 लाखाहून अधिक लढवय्ये सैनिक हे तयार केलेले आहेत. बघा, अमेरिकेविरुद्ध इराणी लोकांच्या मनातील आग अजून सुद्धा शांत झालेली नाही, ती जास्त धुमसत चालली आहे. आणि त्यामुळेच इराणमधील तरुण हे स्वतःहून सरकारकडे लष्करी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. इराणमधील भरती केंद्रांवर जवळपास तरुण स्वयंसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अर्थात याला तरुणांमध्ये लागलेली प्रचंड प्रमाणात अमेरिकेविरुद्धची आग असं सुद्धा म्हणता येईल. तसेच बासिज आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि लष्करी केंद्रांवर फक्त इराणी तरुणच नाही, तर स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं युद्धामध्ये सामील होण्यासाठी येत आहेत. थोडक्यात काय, अमेरिका आणि इराणनं एकमेकांची लाकडं मसनात पोहोचवण्यासाठी पूर्ण तयारी आता केली आहे आणि या त्यांच्या चितेची झळ संपूर्ण जगाला बसणार एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जोवर कुणी एकमेकांच्या अटी मान्य करत नाही, तोवर हे युद्ध असंच चालू राहण्याची शक्यता आहे. आणि तशी लक्षणं सुद्धा दिसतायत. आणि स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामधून सुद्धा सांगितलंय की हे युद्ध लांबणार आहे. देव करो आणि यांच्यातील युद्ध लवकर मिटो. फक्त जगावर गॅस आणि तेलाचं संकट ओढावणार आहे म्हणून नाही, तर जगावर तिसऱ्या महायुद्धासारखी वेळ येऊ नये म्हणून अमेरिका आणि इराणमधील युद्धाला लवकर पूर्णविराम मिळावा, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.